तर मित्रांनो, 26/11 झालेले मुंबई दहशतवादी हल्ले भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक. आजही तो दिवस आठवला की प्रत्येक भारतीयाच्या मनाचा थरकाप उडतो. डोळ्यांसमोर ताज हॉटेल, गोळीबार, स्फोट आणि निष्पाप लोकांचे जीव जातानाचं चित्र उभं राहतं. पण आपण कधी विचार केला आहे का, जर आपण शिवचरित्रातून एक गोष्ट शिकली असती तर कदाचित असा दिवस आपल्या देशावर आला नसता. आणि ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार नीती. आरमार म्हणजेच आपली नेव्ही आर्मी आणि त्यांनी ओळखलेलं समुद्राचं खरं महत्व. होय होय, छत्रपती शिवाजी महाराजांनी आजवर जे काही कार्य केलं त्यामागे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. त्यामुळे तब्बल 350 वर्षांनंतरही त्यांचं कार्य आजही अबाधित आहे. भविष्यात भारत भूमीवर समुद्री मार्गेही शत्रूंकडून हल्ला होऊ शकतो हे 3.5 वर्षापूर्वीच महाराजांनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी समुद्रावर स्वतःचं आरमार उभारलं आणि याच आरमाराचं रूप आज आपल्याला भारताच्या अत्याधुनिक नौदलांमध्ये पाहायला मिळतं. इतिहासात याचे अनेक पुरावे सापडतात. तुम्हाला माहिती आहे का, शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटल्यानंतर इसवी सन 1670 मध्ये इंग्रज अधिकारी हेनरी गॅरी याने एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात तो लिहितो, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी, वी डोंट नो फ्रॉम विच वे ही विल कम. मराठीत सांगायचं झालं तर शिवाजी महाराज या नावाने सुरत थरथर कापत आहे. ते कोणत्या दिशेने येतील याचा आम्हालाही काहीच अंदाज लागत नाही. आता तुम्ही जरा विचार करा, शत्रूला हेच समजत नव्हतं की महाराज कोणत्या दिशेने हल्ला करतील. हीच होती त्यांच्या युद्ध नीतीची ताकद आणि यामध्ये आरमाराचा वाटा खूप मोठा होता. त्याचा आरमार त्याचा समुद्र हे फक्त एक वाक्य नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. त्यानंतर इसवी सन 1658 साली महाराजांनी स्वतःचं आरमार स्थापन केलं. आरमार म्हणजे समुद्रात लढणारं लष्कर आणि त्याची उभारणी ही त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली. आरमाराचे सरनोबत, सरखेल अशी पदं निर्माण करून महाराजांनी आपल्या आरमाराची एक आखीव रेखीव रचना तयार केली. प्रत्येक पदाची जबाबदारी निश्चित केली. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, भारतीय नौदल अधिक आधुनिक झालं, पण आजही त्यांचा मूळ पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आरमारी व्यवस्थेवरच उभा आहे. पण महाराज फक्त आरमार उभारून थांबले नाहीत. त्यांना चांगलंच माहिती होतं की समुद्रावर सत्ता टिकवायची असेल तर फक्त जहाज असून चालणार नाही. त्यासाठी समुद्रात मजबूत किल्ले असणेही तितकंच गरजेचं आहे. समुद्रावर सत्ता निर्माण केल्यास भविष्यात त्यातून किती मोठा फायदा होऊ शकतो हे महाराजांनी खूप आधीच ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी आरमारीची स्थापना तर केलीच, पण त्याचबरोबर जलदुर्ग उभारण्याचं मोठं कामही हाती घेतलं. आज आपण हा विचार करतो की त्या काळी आधुनिक क्रेन नव्हत्या, मोठी यंत्रसामग्री नव्हती, प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. मग भर समुद्रात असे अभेद्य किल्ले उभे राहिले तरी कसे? म्हणूनच आजही समुद्राच्या मध्यभागी उभे असलेले हे जलदुर्ग जगण्यासाठी आश्चर्याचा विषय आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, पद्यदुर्ग यांसारखे अनेक जलदुर्ग बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर स्वतःची सत्ता निर्माण केली. आणि मग काय, या जलदुर्गांना त्यांच्या आरमाराची उत्कृष्ट साथ मिळाली. तर योग्य नियोजन, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि दूरदृष्टी यांचा योग्य सांगड घातली तर इतिहास घडवता येतो हे महाराजांनी आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला दाखवून दिलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, चला आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. तर ज्या पोर्तुगीजांपासून सावध राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, त्याच पोर्तुगीज लोकांनी सुरुवातीच्या मराठा आरमाराच्या उभारणीत महत्वाची मदत केली होती. होय, हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतं, पण हा इतिहास आहे. चला तो इतिहास थोडा जाणून घेऊया. इसवी सन 1657 ते 58 मध्ये महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि पेण येथे जहाज बांधणीचं काम सुरू केलं. त्या काळी मराठ्यांकडे कुशल जहाज बांधणी तज्ञांची संख्या कमी होती. त्यामुळे महाराजांनी रुई लेट्यो विगस या पोर्तुगीज जहाज बांधणी तज्ञांची नियुक्ती केली. त्यांच्यासोबत इतर काही पोर्तुगीज कारागीरही या कामात सहभागी झाले. आता ही बातमी वसईच्या पोर्तुगीज कॅप्टन पर्यंत पोहोचली. त्याने गोव्यातील पोर्तुगीज राज्यकर्त्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्याने स्पष्ट लिहिलं होतं की शिवाजी महाराज सिद्ध विरुद्ध लढण्यासाठी 20 युद्धनौका तयार करत आहेत. जर हे आरमार समुद्रात उतरलं तर पुढे ते इतकं शक्तिशाली होईल की पोर्तुगीजांसाठीही मोठा धोका निर्माण होईल. फक्त इतकंच नाही, त्याच पत्रात त्याने अशीही तक्रार केली होती की महाराजांनी चांगल्या पगारावर नाविक आणि युरोपीय तज्ञ नेमल्यामुळे पोर्तुगीजांना स्वतःच्या आरमारासाठी नाविक मिळवणंही कठीण झालं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराज फक्त तलवारीच्या जोरावर लढत नव्हते, ते योग्य माणसं शोधत होते, त्यांना योग्य संधी देत होते आणि भविष्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करत होते.
याच कारणामुळे गोव्यातील पोर्तुगीज सरकारने शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात जाण्यापासून रोखण्याचा विचार सुरू केला. इतिहासातील हा एकच प्रसंग दाखवून देतो की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि आरमारी नियोजन इतकं प्रभावी होतं की त्यांच्या शत्रूंनाही त्यांच्या आरमाराची भीती वाटू लागली होती. आजही सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या जलदुर्गांकडे फक्त ऐतिहासिक वस्तू म्हणून पाहिलं जात नाही. आजही या जलदुर्गांमुळे त्या परिसरात मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. पर्यटन वाढलं आहे, हजारो लोकांना रोजगार मिळतो आहे आणि स्थानिक विकासालाही चालना मिळाली आहे. म्हणजेच आपल्या महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे बीज रोवलं होतं त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि त्या वटवृक्षाची फळं आजही पिढी चाखत आहे. आता एक क्षण पुन्हा सुरुवात आठवा. 26/11चा तो समुद्र मार्गे भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला. पण याच समुद्राचं महत्व, त्याची सुरक्षा आणि त्यावर नियंत्रण किती आवश्यक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी फक्त एक आरमार उभारलं नाही, तर एक असा विचार दिला जो आजही तितकाच महत्वाचा आहे. आज आपल्या भारताकडे आधुनिक युद्ध नौका आहेत, पाणबुड्या आहेत, विमानवाहू नौका आहेत आणि अत्याधुनिक नौदल आहे. पण या सगळ्याचा पाया कुठे आहे हा प्रश्न जर कोणी विचारला तर उत्तर इतिहासात सापडतो. तो पाया म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार नीती. हे तर फक्त शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे एक साधं उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी महाराजांनी करून ठेवल्या आहेत. फक्त त्याची जाणीव असणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्यातून शिकणं हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. कारण मित्रांनो, इतिहास हा फक्त परीक्षा पास होण्यासाठी नसतो. इतिहास हा भविष्य घडवण्यासाठी असतो आणि म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्य, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक दूरदृष्टी आपल्याला काही ना काही शिकवून जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.